आंदोलन सुरू आहे। महाविकास आघाडीच्या खासदारांचं संसद भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू असून हातात फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली जाते। केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासोबत निधी देण्यात भेदभाव केल्याबद्दल विरोध प्रदर्शन सुरू आहे। तर इंडिया आघाडीचे सगळे नेते आणि खासदार या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण ही थेट दृश्य पाहतोय। दिल्लीमधल्या संसद भवनातली ही दृश्य आहेत। या ठिकाणी इंडिया आघाडीचे खासदार संसद भवन परिसरामध्ये आंदोलन करतायत। संसद भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे। मंत्री सरकार बचाओ योजना कल घोषित की है, यूनियन बजट नहीं था वो। वैसे ही प्रधानमंत्री महाराष्ट्र विरोधी योजना कल बजट में दिखाई दी। जब महाराष्ट्र 10 साल से जब से भारतीय जनता पार्टी आई है, महाराष्ट्र को कुछ नहीं मिला है। हाईएस्ट टैक्स पेइंग स्टेट है। हर एक रुपया जो जाता है केंद्र के पास, उससे हमें सिर्फ वापस 3 पैसे से लेकर 8 पैसे तक मिलते हैं। ये शर्मनाक है कि आज तक महाराष्ट्र के हित का काम नहीं किया और बाकी सारे राज्यों में भी, चाहे तमिलनाडु हो, केरला हो, वेस्ट बंगाल हो, सेम भेदभाव देखा गया। इसलिए हम प्रोटेस्ट कर रहे हैं। जो आए थे कह रहे थे कि विपक्ष को आके सदन में बात करनी चाहिए, हर बातों पे चर्चा होगी। बिल्कुल चर्चा करेंगे। हम विपक्ष में रहकर हम बाहर भी करेंगे, संसद के अंदर भी करेंगे, रास्तों पे भी करेंगे और जनता के बीच में भी जाकर करेंगे। तर आपण पाहिलं महाविकास आघाडीकडनं या ठिकाणी प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे। तर उबाटा पक्षाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी देखील आपलं मत प्रसार माध्यमांकडे नोंदवलेलं आहे। त्यांनी देखील या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे। तर महाविकास आघाडीच्या खासदारांनी संसद भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू केलेलं असून आज इंडिया आघाडीचे खासदार या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासोबत निधी देण्यामध्ये भेदभाव केल्याबद्दल या ठिकाणी विरोध प्रदर्शन केलं जात आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत दिला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये ज्या पद्धतीनं विविध राज्यांना कमी लेखण्यात आल्याचा आरोप करत विरोधी पक्षाचे इंडिया आघाडीचे जे खासदार आहेत ते आज विरोध प्रदर्शन करत आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं माहिती मिळते की साधारणतः सर्व इंडिया आघाडीचे खासदार इथे एकत्र आलेले आहेत। ज्यामध्ये जर बघितलं आपण तर झारखंड मुक्ती मोर्चा असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, या सगळ्यांचे इथे सगळे खासदार एकत्र आले आहेत। त्यांचं विरोध प्रदर्शन सध्या सुरू आहे आणि त्यांची मागणी आहे की राज्यांसोबत जो तुम्ही भेदभाव केलेला आहे, 2च राज्यांना त्यांनी ज्या पद्धतीनं प्राथमिकता दिली आहे, बिहार आणि सोबत आता आंध्र प्रदेश, या 2 राज्यांना सोडून इतर राज्यांसोबत जो आपण भेदभाव केला त्याच्या विरोधामध्ये हे सर्व खासदार इथे एकवटलेले आहे आणि जोरदार विरोध प्रदर्शन करीत आहे। स्टुडिओ निश्चितच प्रशांत, आपण या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहणार आहोत। आत्ताची ही लाईव्ह दृश्य पाहतोय। नवी दिल्लीतली ही दृश्य आहेत। विरोधकांचं या ठिकाणी आंदोलन सुरू असून अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला निधी देण्याबाबत भेदभाव केल्याचं या ठिकाणी महाविकास आघाडीच्या खासदारांचं म्हणणं आहे। तर इंडिया आघाडीचे नेते सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत।